करायचं ना मग. आणि मग कुठं काय म्हणते फॅटच कमी करायचं आहे ना. मी काय म्हणते मग हल्ली कोणीच नाही रे बाबा. मला हेल्दी बनण्यासाठी काय करावं लागेल? हेल्दी बनण्यासाठी तुझं वजन किती त्या हिशोबाने तुला प्रोटीन इंटेक करावं लागेल. तुझे कार्ब्स आहे का त्या हिशोबाने तुझे कॅलरी मायनस करावं लागेल. नाही पण माझा पहिल्याला पहिली वाढली होईल मग मी. हाय नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे सर्व ठीकच असतात. साईबाबाच्या कृपाने मी पण मस्तच आहे. तर म्हणताना एवढा घाम घाम ह्या टायमाला कसं काय सांगू मित्रांनो माझा प्रॉब्लेम. तुम्हाला सांगते आता जुने प्रॉब्लेम बी सांगते ना, आता नवीन प्रॉब्लेम बी सांगते. तर जुने प्रॉब्लेम होते, मी एवढले हात पायचे होते, वळली चिळ. माझ्या नवऱ्याला तर माझ्यासोबत चालायची लाज वाटत होती. म्हणत होती लाकडाला साडी गुंडाळल्यासारखं म्हणायचे, तुला कुठं घेऊन तरी जावं लागतं वाटतंय का रे माणसाला. अशी खरंच ना एवढे हात पाय असायचे. लागतील 2 वर्ष. म्हणजे पहिल्यासारखी वाळली डायरेक्ट. इतकं वाळकं नाही होत माणूस. हां इतकं वाळकं अचानक झालं माणूस मरू शकतो. हां म्हणजे मी पहिल्यासारखी वाळकी होऊ शकत नाही, थोडी मीडियम साईजची राहीन का. किती वर्षाची होती तुझा वाळकी वाळकी म्हणून राहिली? त्याला झाले 20 वर्ष. 22 वर्षाची असेल. 22, 23, 24, 25 सगळ्यात ह्या वर्षात मी वाळकी होते. म्हणजे आता 35, 36 झाले म्हणून अशी जाडी झाली का असं तुझं म्हणणं आहे का? 38 वर्षाची तू. हां 38 वर्ष समजा. हां काय हा ना मग तुला फक्त आता काय फॅट कमी करायचं अंगावरचं, दुसरं काय आहे आता? फॅटच पाहिजे. आणि कंबर अशी मुठीत बसन अशी असायची. आणि आता असं हे घाम आलाय ना, तर जेवण केल्या केल्या आई मला गावाकडे गेल्या म्हटली चलत जा थोडं अर्धा 1 किलोमीटर. त्याच्यामुळं मी चालायला जाते माझ्या पुरला घेऊन. जेवण केल्या गेल्या चलून आले, असं मरणाचा घाम घाम झालाय. तर आता हे वजन कमी करण्याचा चाललंय विषय. तर वजन कमी करण्याचा म्हणजे माझं वेट वाढतच चाललाय. त्याच्यामुळं चालू आहे माझं हे वजन कमी करायचे. तुमच्यापाशी काय सोल्युशन असलं तर कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्ही म्हणता मी जास्त खात असेल. खात तर जास्त बिलकुलच नाही, उलट वाळली होती तेव्हा तरी 2-3 चपात्या खात असेल. आता 1 चपाती 1.5 चपाती खाते मी. म्हणजे जेवण माणसाचं तब्येत वाढत चालली का जेवण माणसाचं बरोबर कमी होऊन जातं, असं होतंय. आणि तुम्ही म्हणता ज्या टायमाला मी वाळली होते मी ऊसाच्या कामं केले. ऊसाची गाडी भरताना किती पळावं लागतं तुम्हाला माहिती. ते बी डोक्या ऊसाची मुळी आणि पळावं लागतं. टोळीतल्या बायांबरोबर काम करावं लागतंय. रात्रीच्या सुद्धा गाड्या भराव्या लागतात. रात्रीच्या सुद्धा गाड्या भरलेल्या आहेत. पण आता म्हणता मोकळं चलणं आहे नाही. पोरगी मी अशी सरळ चालवते, धापा भरात आहेत, अशा धापा भरात आहेत. मोकळं चलणं होय नाही. तर कवा काम व्हायचं शेतातलं ते चालताना चलणं बी होय नाही, असं धापा भरतात. जाते सायकल तरी बी मी स्कूटी वापरी नाही. स्कूटी वापरल्यावर म्हणलं लई जास्त जाड होते का काय. मग तर त्याच्यामुळं मी 3 वर्ष झालं आता इकडं राहायला येऊन सायकलवर जाणं येणं करते मी. स्कूटी असून सुद्धा स्कूटीवर जात नाही. स्कूटी शिकण्यात एवढा इंटरेस्ट बी घ्याय नाही, स्कूटी चालवण्यात इंटरेस्ट घ्याय नाही, पण सायकलवरच जाते. रोज सकाळी 5:45ला 5:40ला 5:45ला समजा मी निघत राहते घरून सायकलवर, व्यायाम व्हावा म्हणून. तरी पण वजनच वाढत चाललंय. उलट मी शिर्डीत राहत होते तर एवढं वजन वाढत नव्हतं. आणि आता सायकलवर जाणं येणं 3 वर्षापासून सायकलवर जाणं येणं माझं वजन वाढत आहे. ज्या टायमाला मी गावाकडे होते वाळली होते एवढे हात पायचे. बाजरीची काढणी, गव्हाची काढणी, म्हणजे काय म्हणतात ज्वारी उपटून काढतात आमच्या इकडं. ज्वारी उपटायचे कामं, ऊस तोडायचे, मोळ्या बांधायचे, मोळ्या व्हायचे, सगळे कामं केले उठू झेड. उन्हाळ्यात काशे याचायचे चट. पण आता मी म्हणते ना तुम्हाला, मी सिरियसली सांगते, आता मला ना रानात चालता सुद्धा येत नाही मातीमध्ये. असं मातीमध्ये चालता सुद्धा येत नाही, पाय राहून जातात. असं ह्याला काय नाजूक झाले म्हणाव का काय झालं म्हणाव का प्रॉब्लेम झाला म्हणाव काही कळत नाही. असा प्रॉब्लेम आहे माझा. तर आता वर्कआउट करायचं ठरवलंय, बघते आता होतंय का. कसं वजन कमी करणं तितकंच अवघड आहे. वाढवणं सोपं आहे, पण वजन कमी करणं बापरे छाट. आणि तुम्ही जर वाळले असलात तर तुमचं वजन, तुम्हाला सांगते मी सोल्युशन देते तुम्हाला. तुम्ही जर वाळले असलात
तर वजन वाढवू देऊ नका बिलकुल. हेल्दी राहा, हेल्दी. आपलं शरीर हेल्दी, सगळं हेल्दी. सुख आलं तर देव खाऊन देत नाही असं म्हणतात ना, तसं होतंय. मग हे काही कामाचं नाही. शरीर दिसते का? पोगच निसतं, काहीच सण होत नाही. कष्ट करून खाते, पण एवढं उन्हातानातलं कष्ट नाही, एवढंच. म्हणून असंच तब्येत आहे. उभं राहिल्या काम आहे, जास्त घाम गाळायचं काम नाही त्याच्यामुळं.